आज आम्ही कनिष्क नगरी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था कार्यालयाला भेट दिली. हे कार्यालय नांदेडा वाघाळा इथे आहे. श्री गायकवाड सर या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी असे सुंदर गार्डन त्यांच्या कार्यालयासमोर निर्माण केले आहे. पाहू शकता आमचे अध्यक्ष श्री संतोषजी मुगटकर सर, वृक्षमित्र फाउंडेशन नांदेड यांनी आज आम्ही भेट दिली. वेगवेगळ्या प्रकारची झाडी, हे चिमण्यांचे घरटे. सरांनी हे चिमण्यांचे घरटे स्पेशली कोल्हापूरहून मागवले आहेत. ज्यांना कुणालाही अशी घरटी पाहिजे असतील, निशुल्क आम्ही 20 मार्च 2026ला देण्याचा प्रयत्न करू. मागच्या काही वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय की चिमण्यांसाठी घरटे. मुगटकर सर माहिती घेताना गायकवाड सरांकडून पाहू शकता. जांभुळणीचे झाड आहे मुगटकर सरांच्या उजव्या हाताला, आपण पाहू शकता. पांढरी जांभुळणी, हे आंब्यांचे झाड पाहू शकता. हे लिंबोणीचं झाड, याला भरघोस असे उन्हाळ्यामध्ये सुद्धा लिंबू लागलेले आहेत. 2.5 ते 3 फुटाच्या ह्या झाडांना भरपूर अशा आंबी लागलेल्या आहेत, कैऱ्या. माणसाची जिद्द, अशा खडकर ठिकाणी सुद्धा सरांनी असा फळबाग भरून आणलेला आहे. पाहू शकता किती ग्रीनरी आहे. खूप असा थंडावा इथे मिळतोय. आपण अवश्य एकदा भेट द्या. पाहू शकता तुम्ही, सुंदर असं गार्डन सरांनी आपल्या कौशल्याने निर्माण केले आहे आपल्या कार्यालयात. प्रत्येकाने आपल्या घरासमोर, आपल्या कार्यालयासमोर, आपल्या शाळेसमोर, आपण जिथे कुठे राहतो असं छोटंसं गार्डन निर्माण करावं. ही वृक्षमित्र टीमचा एक छोटासा सदस्य मी रविरन खाम सर्वांना विनंती करतो की काही दिवसापासून उन्हाचं अशी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात प्रखर अशी उष्ण लाट आपल्याला दिसत आहे. याकरिता प्रत्येकाने असं छोटंसं आपल्या घरासमोर गार्डन केलं तर बऱ्याच प्रमाणात ह्या गोष्टी कमी होतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुंदर असा इथे फोटो आहे. त्यानंतर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची सुद्धा त्यांनी मूर्ती स्थापन केली आहे. कार्यालयात अशा प्रकारच्या विविध गोष्टी त्यांनी अंमलात आणल्या आहेत. माणसाला आवड पाहिजे. आवड असली की प्रत्येक गोष्टीची सवड ते. पाहू शकता आमचे मुगटकर सर यांनी हा कनिष्क नगरीचे कार्यालय बघून आमचं सुद्धा कार्यालय म्हणजे वृक्षमित्र फाउंडेशनचं अशाच प्रकारे करण्याचा ध्यास पकडला आहे. लवकरच आपल्या समोर आमच्याही वृक्षमित्र फाउंडेशन टीमचं कार्यालय अशा प्रकारे होईल अशी मी मनोकामना करतो. पाहू शकता की गेल्या 1 वर्षाखाली ही झाडे लावलेली वृक्षमित्र फाउंडेशन टीम व गायकवाड साहेब यांच्या आधिपत्यात अशी सुंदर झाडे 9-9, 10-10 फुटांचे झाले. त्यावेळेस पाण्याचा प्रॉब्लेम होता, पण गायकवाड सरांनी सांगितलंय आता कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही. स्वतः त्यांनी बोर कार्यालयामध्ये मारल्यामुळे पाणी भरपूर लागलेलं आहे. 180 फुटावर त्यांना पाणी लागले, पण 500 फूट त्यांनी पाणी घेतले. जिद्द आणि चिकाटी सरांमध्ये आहे. आपण पाहू शकता की त्यांची कॉलनी सुंदर असे घर त्या संस्थेने निर्माण केलेले आहेत. असे मोठमोठे रस्ते, नाल्या, सर्व प्रकारच्या सोयी या संस्थेमध्ये गायकवाड सरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आहेत. झाडांची निगा हे त्यांनी सर्व प्रकारे राखतात आणि पुढे सुद्धा त्यांनी आता या जूनमध्ये झाडं वाढवणार आहेत व त्यांचं संगोपन सुद्धा करणार आहेत, त्यांनी सांगितले आहे. आपण पाहू शकता 10-10, 12-12 फुटांचे सुद्धा त्यांचे झाडं झालेले आहेत. अशी त्यांची कॉलनी पाहू शकता तुम्ही. 10 ते 12 फुटांचे हे झाडं पूर्ण कॉलनीमध्ये त्यांनी लावलेले आहेत. येत्या जूनमध्ये सुद्धा ते लावणार आहेत, मी बोललो तसं. प्रत्येक झाडांची
स्वतः निगा राखलेली आहे त्यांनी, आपण पाहू शकता. आणि आम्हाला सुद्धा दाखवत आहेत की सर कुठले झाडं राहिले आणि काही पाण्याअभावी मरण पावले. पण काही हरकत नाही, सरांनी सांगितले की ह्या वर्षी कुठलेही झाड दगावणार नाही, कारण सरांकडे पाणी भरपूर आहे. अशा प्रकारे सरांची कॉलनी पाहू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.